सतीश आकात आपलं सह्याद्री समाचार या YouTube वाहिनीवर स्वागत करतो। आज आपण आलो आहे जिंतूर सेलू विधानसभेतील देवगाव गावात या गावामध्ये आणि आपण जाणून घेणार आहोत या गावातील मतदारांचा कौल। तर चला माझ्यासोबत देवगाव गावात या गावात। काय नाव आहे तुमचं भाऊ? श्याम कदम। काय सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणाची हवा आहे? कोण विद्यमान आमदार परत निवडून येतील का नवीन चेहरा मिळेल? नाही विद्यमान आमदार येतील निवडून। विद्यमान आमदार येतील निवडून। जर विकासाचा दृष्टिकोनातून जर विचार केला तर मेघनाथजींनी जेवढे काम केले तेवढे 10 वर्षात पण आमच्या गावामध्ये झालेले नाहीत काम। झाले नाहीत। मग आता तुमच्या गावामध्ये नेमके कोणत्या कामाची सुरुवात केली? म्हणजे काय काय काम आले त्यांनी? आता भरपूर रोड नाले रस्ते स्मशानभूमीचे काम सुशोभीकरण शाळेचं सुशोभीकरण अशी भरपूर कामं झाली। भरपूर कामं झाली। आमच्या गावचे तालुका अध्यक्ष त्यांनी 1,20,00,000चं काम केलं इथले। बरं काम कधी 5 वर्ष लगातार झाली का ह्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये भरपूर काम झाली। ह्या वर्षी पण आता सध्या 30-35 लाखाच्या वर्क ऑर्डर आहेत आमच्या वर्क ऑर्डर आहेत। बरोबर काय नाव आहे तुमचं? चैतन्य कदम। काय तुम्हाला काय वाटतं सध्या? निधी फिक्स आहेत फिक्स। काय युवांसाठी काही नवीन काय पर्याय केलेत का त्यांनी गावामध्ये? भरपूर योजना हे केल्या तर बरोबर। आता युवा पिढी त्यांच्याकडे आहे समजा 100%। बरं नमस्कार काय नाव? गोपाळ कदम। काय सध्या विद्यमान आमदार निवडून येतील का नवीन चेहरा? नाही नवीन चेहरा असं विजय भांबळे। का पण आता गावात तर म्हणणं विद्यमान आमदारांनी भरपूर काम नाही विजय भांबळेने आमदार नसताना जेवढे कामं केलेत तेवढे हे आमदार रनिंग असताना यायचे नाही झाले। विजय भांबळे आमदार नसताना एवढी मोठी PSC बांधली, गावातले मंदिरं बांधले, शेत रस्त्यासाठी बंधारे हे केले विजय भांबळे साहेबांना। त्याच्यामुळे विजय भांबळेच 100% आमदार होतील। 100% आमदार होतील। पण सध्या विद्यमान आमदारांना भाजपची सत्ता असताना परत विकासाचे एवढे काम आणून त्यांना मात करू शकतील? कुठे आहेत काम? दाखवा ना कुठे आहेत काम? एवढे 1 कोटीचं काम आणलं म्हणाले ते कुठे मग दाखवा ना काम झाली नाहीत पूर्ण। दाखवा ना कुठे आहेत? बरोबर काय नाव आहे तुमचं? अशोक पवार। काय तुम्हाला काय वाटतं सध्या? तसं जर पाहायला गेलं तर विजय भांबळे 2014 ते 19 मध्ये आमदार होते, तर जेवढे 5 वर्षामध्ये तेवढे त्याने काम केले। तर विद्यमान आमदाराचे वडील 20 वर्ष आमदार असताना कुठलाच विकास काम झालं नव्हतं। तेवढे भांबळे साहेबांनी 5 वर्षात कामं केली, जास्त 5 वर्षात कामं केली। पण मग आता विद्यमान आमदार हे भाजपचे होते आणि त्यांचे वडील हे काँग्रेसचे होते आणि दोन्ही सत्ता त्यावेळेस वेगळ्या होत्या। आज महायुती वेगळी आहे, महाविकास आघाडी वेगळी। तर मग आघाडीच्या वेळेस जास्त कामं झाली का महायुतीच्या वेळेस जास्त कामं झाली? महाविकास आघाडीच्या वेळेस जास्त कामं झाली। यावेळेस परत तुम्ही महाविकास आघाडीला निवडून देणार इकडे? 100%। स्टॉप करा। काय नाव आहे तुमचं? माझं नाव मुंजा भाऊ सोनाजी विरकर। काय सध्या कोणाची हवा जास्त आहे गावामध्ये? हवाचं काय सांगता नाही आपल्याला, या आरक्षणचं पाहिजे फक्त। आरक्षण पाहिजे समजा तुम्हाला? कोणी जरी गेलं, कोणी जी कोणी होतं काही विषय नाही, फक्त आरक्षण देणं हे महत्वाचं आहे। बरोबर। पण समजा तुम्हाला काय वाटतंय महायुतीचं सरकार आल्यावर आरक्षण मिळेल का महाविकास आघाडीचं सरकार? आपल्याला 23-24 तारखेलाच कळलं काय होईल। तर फक्त आपल्याला मेन मुद्दा काय? आरक्षण। बरोबर बस आरक्षण मिळायला पाहिजे। आरक्षण पाहिजे। अच्छा काय नाव आहे तुमचं? अनिल अनसे। काय सध्या गावामध्ये कोणाची चर्चा जास्त हवा आहे? गावामध्ये हवा तर सध्या सारखीच चालू आहे। बर पण परिवर्तन पाहिजे असं लोक म्हणतात। परिवर्तन पाहिजे। मग परिवर्तनाचा चेहरा तुम्ही कोणाला पाहता परिवर्तनाच्या चेहऱ्यामध्ये? आता ते मतदानातून कळणार आहे। मतदानातून परिवर्तनाचा चेहरा म्हणजे विद्यमान आमदार परत येऊ शकतील का असं तुम्हाला काय वाटतं? तसं काय सांगता येतं आपल्याला? म्हणजे आता लोकांच्या मनात काय आहे ते काय सांगता येत नाही ना। बरोबर। म्हणजे नवीन चान्स येण्याची संधी आहे समजा, नवीन चेहरा येण्याची संधी जास्त। नवीन चेहरा येण्याची जास्त संधी। बरोबर। तुम्हाला काय वाटतं? आपल्याला तेच वाटतं। काय कामं झाली नाही का विद्यमान आमदारांनी? काही कामं केली नाही म्हणजे पाहिजे तशी कामं केली नाही? बरोबर। सर्वसामान्य शेतकऱ्याला जसं मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या नाही समजा। बरोबर। तर मग तुम्ही ह्या वेळेस समजा विकासाचा चेहरा बदलणार, नवीन संधी देणार आहे। आणि बरं समजा परत महायुतीचं सरकार जर आल्यावर आरक्षणावर काही विचार करायला जाईल का? आरक्षण मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? नाही आरक्षण मिळेल। सर्व समाजाला घेऊन चालणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप आहे। अच्छा। इथं जातीवाद करणारा पक्षाला महाराष्ट्रात थारा नाही। अच्छा। तुम्ही बोला ना, काय नाव तुमचं? संजय नाईक। काय सध्या विद्यमान आमदाराची चर्चा जास्त आहे का नवीन चेहरा मिळणार पाहायला? नाही विद्यमान आमदाराची भेटणार 100%। त्याच निवडून येणार। कामं झाली? अच्छा। काय नाव आहे तुमचं मामा?
हो ना, भाऊसाहेब निवड काय सध्या गावामध्ये कशी चर्चा आहे, कोण निवडून येऊ शकते? सध्या उपयुक्त वातावरण तर बरेच दोही बी चांगले आहेत. बरोबर. हो. पण मग निवडून कोण येऊ शकते? वातावरण आहे तर. निवडून येऊ द्यायला भांबळी बरोबर. आणि कोणा कोणाची चर्चा आहे? दोघं कोण आहे? गोळीकडची भांबळी. भांबळीची. बर. मग निवडून कोण येऊ शकते? गावातून कोणाला जास्त मतदान पडू शकते? त्या गावातून सध्याचं मतदान भांबळ्या. भांबळेला पडू शकते. बरोबर. तुम्हाला काय वाटतं मामा? काय नाव आहे तुमचं? पांडुरंग कदम. काय कोणाला पडू शकते सध्या? भांबळेची. भांबळेची शेट लागत आहे. बरोबर. चालतंय. भांबळे. तुम्हाला काय बाबा तुम्ही काय म्हणू लागले? या ऐकू. आरक्षण नाही ना आम्हाला. हा? असं कुठं असते का? काहीतरी हिशोब करा गरीबाचा, गोरगरीबाचा. काहीतरी आम्हाला जास्त मोठं हो दे थोडं का, तुम्ही सगळं मोठं. हा. पण काय मग आता आरक्षणाच्या विषयावर? हा. पण आम्हाला जरांगे साहेब सांगितलं, आम्ही त्याला मतदान करणार. बरोबर. जरांगे पाटील काय म्हणले? सध्या जे आरक्षणावर देतील त्यांना निवडून आणा. त्यांनी ते असं काही सांगितलं नाही. पण तुम्हाला समजा वाटते त्या मनाने तुम्ही करणार. आम्हाला वाटतं त्या मतदान जे आरक्षण देतील त्यांना तुम्ही करणार. बरोबर. चला. तर काय तुम्हाला काय वाटतं सध्या गावामध्ये कोणाची चर्चा जास्त आहे? चर्चेत विजय भांबळे साहेबाचीच आहे. बरोबर. पण मग गावामध्ये जर समजा दिदींनी भरपूर कामं केली असे सांगायले बाकीचे लोक. नाही, काही काम नाही केलेले ते. खरं जर पाहायला गेलं तर ग्रामपंचायत ही पहिली राष्ट्रवादीचीच होती. बरोबर. काम जे झाले ते दवाखान्याचं जे काम चालू आहे ते राष्ट्रवादीची ग्रामपंचायत असतानाच ते काम म्हणजे मंजूर होऊन आलेलं होतं. फक्त ते उद्घाटन केलं नव्हतं. त्यानंतर ते नारळ फोडून असं दाखिलं की ते आम्हीच आणलं म्हणून. बरोबर. पण मग त्याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे कामं गावामध्ये झालेले सांगायले. मग ते कामाचं कसं आहे? कामात विकास कामावर निवडून देणार आहेत का कसं? तुम्हाला काय वाटतंय? अजून तसं विकास जर व्हायला पाहायला पाहिजे गेलं तर 5 वर्षामध्ये एकही काम देऊळगावमध्ये चांगल्या पद्धतीत झालं नाही. जे Quality-चं झालं नाही. क्वालिटी झालं नाही. जे बी कामं झाले ते सगळे बोंगच झाले. हा. बोंगच झाले. आता सध्या निवडणुकीच्या टायमाला 2 महिन्याखाली ते कामं टाकलेली आहेत. अच्छा. आधी आमदाराचं गाव कतही लक्ष नव्हतं. खरं जर पाहायला गेलं तर भांबळे साहेब पडल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी गावात भेटायला आले. नंतर गावात 12 चक्रा भांबळे साहेबाच्या झाल्या. बरोबर. विद्यमान आमदारापेक्षा भांबळे साहेबांच्या काळात जास्त होते. त्यांचं लक्ष गावावर जास्त होतं. नाही, त्या 4 वेळेस आल्या. बरं. आणि भांबळे साहेब 10-12 वेळेस. 12 वेळेस आले. कोणी बी फोन लावू द्या. सर्वसामान्य माणसानं पोरानं 17 वर्षाच्या पोरापासून तर 70 वर्षाच्या माणसापर्यंत कोणी जरी फोन लावला तर भांबळे साहेब गावामध्ये येतात. बरं. भांबळे साहेब कधी असं बघत नाहीत. समाज बिमाज सोयरे बिरे जात फित काय नाही विषयत नाही. सगळ्याला घेऊन चालणारा नेता आहे. आणि तसं जर पाहायला गेलं तर भांबळे साहेबाला गेल्या 20 वर्षापासून 200, 300, 400 मताची लीड गावातून राहती. ग्रामपंचायत बी जे भांबळे साहेबाचं ज्या पॅनलला नाव आहे कोणी का असं ना ग्रामपंचायत बी 20 वर्षापासून ही राष्ट्रवादीच्या नावावर निवडून आलेली. अच्छा. यावेळेस समजा भांबळे साहेबाचे इथून लीड जास्त मिळण्याचे चान्सेस आहेत. 500 प्लस. 500 प्लस. बरं. आमदार देऊळगावामधून 500 मताची वरची लीड राहील. बरं. 500 प्लस. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. जिंतूर सेलू विधानसभेमध्ये कोणाची जास्त हवा आहे? कोण आमदार होईल? आमदार आता काय होतील? भांबळे साहेब. भांबळे साहेब होतील. म्हणजे कशाच्या जोरावर होतील? समजा एक समजा आता विद्यमान आमदारांनी तुमच्या गावात भरपूर कामं केल्याची काम केले आमदारानं. पण भाजपला कंटाळले लोक. भाव नाही शेतीला, काय नाही. मालाला भाव नाही म्हणून. पुन्हा अजून मालाला भाव नाही. कशाला कागद निघाले, भ्रष्टाचार वाढला. अच्छा. भाजप सरकार आलं तसं. बरोबर. तुमच्या गावामध्ये समजा आता भांबळे साहेबांची जास्त लीड राहील समजा. हो. बाकी मग त्यांच्या व्यतिरिक्त पुन्हा कोणी त्यांना काय म्हणजे विरोधी उमेदवार कोण आहे? दिदी. दिदीचं आहे का काय? म्हणजे दिदीला काय वाटतं? दीदीने केले विकास काम. हा. पण हे भाजप सरकारला कंटाळले लोक. अच्छा. हे विकास कामाचे ना फक्त भाजप सरकारला कंटाळल्यामुळे आपल्याला चेहरा बदलायचा. हो. बरोबर. काय नाव हो तुमचं? भारत गजमार. काय सध्या कोणाची हवा जास्त वाटते तुम्हाला? भांबळे साहेब. भांबळे साहेबाची. गावामधून भांबळे साहेब जास्त हवा देतील समजा. लीड भेटेल. बरं. निवडून येऊ शकतात. बरोबर. काय नाव हो तुमचं? मयूर कदम. काय सध्या तुम्हाला काय वाटतं कोणाची चर्चा? सध्या चर्चा तर आहे भांबळे साहेबाची. बरोबर. पण आता दीदीने बी काम केलेले आहेत विकासाचे. पण आता हे भाजप सरकारमुळे काही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही. परत मग त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर काही आरक्षणाच्या मुद्द्यावर जरा त्याच्यामुळे. अच्छा, ठीक आहे. तुमचं काय नाव? गोविंद भारत. काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? आम्हाला भांबळेच वाटते. भांबळे साहेब निवडून येतील.
आरक्षणामुळे त्याच्यामुळे जरा नाराज आहेत. बरोबर. काय नाव? बालासाहेब माणिकराव कदम, काय सध्या कोणाची चर्चा जास्त आहे? भांबळे साहेब, बांबळे साहेबाची. तुतारी, तुतारी. शरद पवार गट. कशामुळे तुम्हाला काय? त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, बरोबर. काहीच नाही. आणि काय करायचं, भाजपचं देऊन निवडून. बरोबर. पहिल्या 5 वर्ष काहीच झालं नाही आमचं काम, हा. त्याच्यामुळे आम्ही इकडे. बरोबर. पण तुमच्या विद्यमान आमदारांना भरपूर कामं केली म्हणून गावात. केलेत काम, हा हा काय झालेत काय राहिलेत, हा हा पण आम्हाला नाही ना आवडत. आमच्या सोयाबीनला भाव नाही ना, कापसाला भाव नाही, बरोबर. कसं करायचं? शेतकऱ्याला काय सांगा तुम्ही? हो ना लाडक्या बहिणीला पैसे दिले, त्याला भाव काय झाले आज? हो ना. बरोबर आहे का नाही? नाही ना, बरोबर आहे ना. हा. हा? पुन्हा कशाला भाव नाही, बरोबर. त्याच्यामुळे आम्ही तुतारी. भाव नाही. बोला. तुमचं काय नाव? चंद्रकांत बाबूराव हा. काय काय सध्या कोणाला निवडून देणार? आज विजय भांबळे. विजय भांबळे साहेबाला. बरोबर. हो. मग काय म्हणजे फक्त शेती भाव मालामुळं वगैरे पुन्हा अजून काही? येऊन भेटतो माणूस आम्हाला, कधी हा, हा. भेटतो. सामान्य माणसाची भेट घेतो. बरोबर. असा कधी गाडी असली तर खाली काच करून बोलतो. बरोबर. हा हा हे म्हणजे काय असे आमदार असलेले आम्हाला आवडते. आवडते. समजा सर्वसामान्य माणसाशी कनेक्टेड. बरोबर. सामान्य माणसाचा आम्ही सामान्य माणसाची भेट घेतली पुढे जात नाही. बरोबर. बरोबर. असं येते आमचं. मग ह्या वेळेस समजा भांबळे साहेबाला तुमच्या गावातून लीड असू शकतो. हा, 100%. 100% लीड देणार आम्ही बरं. भांबळे साहेबाला. केलं स्टार्ट? देवळगाव कातीतील हा हा विश्वनाथ भाऊराव मांडाखळीकर. हम्म. मी 2013 पासून हम्म. बीजेपीचं काम करतो. बर. तर आम्ही कमीत कमी देवळगाव मधून हम्म. 75% मतदान आम्ही हम्म. दिदीला देणार आहेत. बरोबर. आणि या पूर्ण सर्कल मध्ये मी माझा उद्यापासून दौरा राहणार आहे. बरोबर. तर टोटल ओबीसी समाज, हम्म. आता मराठा समाज बी हम्म. आक्रमण झालाय. हम्म. ह्या 8 दिवसामध्ये आम्ही सगळा मराठा समाज सुद्धा एक जागी आणलाय. बरोबर. तर मी आता हे 12 गावामध्ये उद्या माझा दौरा सुरू होणार आहे. अच्छा. तर पहिल्याने बी लीड दिली आम्ही ह्या सर्कलना, आणि बी लीड देणार आम्ही बर. पण मग भारतीय जनता पार्टीसाठी. मग त्यांच्या व्यतिरिक्त समजा आता तुम्ही जसं म्हणाले मराठा समाज, ओबीसी समाज, पण आता जरांगे पाटलांना सांगितलेले की तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही देऊ शकता. अगोदर ते उमेदवार उभा करणार होते, त्यांनी त्याच्यानंतर ते कॅन्सल केले. आणि त्याने निर्णय ते उभे नाही करायचे ते बरोबर घेतला. आमच्यासाठी एक चांगलं अनुकूल वातावरण तयार महायुती झालं. सरकार निवडून आल्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावर करतील का पूर्ण? आरक्षण तर आमचे मोदी साहेबच देणार आहेत. हे कोणी किती काही ओढले तर काही कोणाची काही नाही. कोणाच्या हातात काहीच नाही. एकच माणूस आहे फक्त पंतप्रधान. बरोबर. हे पण देऊ देतील का? देणार म्हणजे त्यांनी- देणार. त्यांनी तर मागे 2-4 सभेमध्ये तर काही विषय पण नाही काढला. जसं त्या जे मराठा काय समाजामध्ये समाजाच्या वाट्याला येईल हम्म. तर त्याची त्याला आम्ही देऊन टाकणार आहेत आम्ही. अच्छा. हो, जे काय नियमाप्रमाणे भेटन ते देणारच आहे. बर. हे आता किती कोणी काय म्हणलं तरी जनताचे आम्ही काम केलेले आहेत. घरोघर योजना दिलेल्या आहेत. अहो, कोणी भिकाऱ्याला वाढू शकत नाही, तर आम्ही दर महिन्याला राशन मध्ये जाऊन एक थैली भरून आणायलो. तर 4 एक दिवस देतात, 2 दिवस देतात. 10 वर्ष झाले आम्ही राशन फ्री द्यालो. बरोबर. तर जनता सगळे आमच्या मागेच आहे. आता सगळेच एका जागेवर येत नसते. हे मी कुंभार आहे, मी गांजा मोठा आवा लावतो गाडग्याचा फुल भरून, पण त्याच्यातले कोणी टाकायला जाते, कोणी दह्याला जाते, कोणी कुठं जाते, कोणी सांडासला बी जाते. त्याचं काय? बरोबर. पण हे सगळा मोहाला आम्ही तयार करायलो. बरोबर. पण एक अर्ध ते ज्याला काम पडेल तिकडे जाते ते. बरोबर. पण समजा तुमच्या गावातून समजा चांगला बोर्डीकर मेघना दिदी यांना सगळे हवा बोर्डीकरची. बरोबर. ठीक आहे. राम राम मामा, काय नाव आहे तुमचं? रघुनाथ तुकाराम कदम. बरोबर. काय सध्या जिंतूरची विधानसभेमध्ये कोणाची हवा आहे, कोणाची चर्चा आहे? भांबळेच येणार. भांबळे 100% साहेब येणार. 100%. 100%. बरोबर. कामात विद्यमान आमदारांना भरपूर कामं केली ना तुमच्या गावात. कुठले केले आता इलेक्शनच्या तोंडावर? अच्छा. हा? हम्म. शेतकऱ्याला समजी चुरून 400 रुपये सोयाबीन हा. आणि 2,500 तेलाचा डब्बा. बरोबर. कापूस एवढा पिकला आपल्या महाराष्ट्रात, हम्म. एवढा पिकलेला असून कापूस बाहेरून गाठी 10 लाख आयात. बर. शेतकऱ्याला चुरण कांदा थोडा महाग झाला 60 रुपये किलो, हा. की लगेच आयात कांदा, की लगेच 20 रुपये 15 रुपये कांदा. काय आहे? हो ना, हो ना. मग आता 18% GST. हम्म. 1 लाखाचा माल घेतला तर 82,000 रुपयाचाच माल यायला आपल्याला मिळायला. हा. नाही. मग आणि काय तर आम्ही लाडकी बहीण म्हशीचा बूत म्हशीलाच पाजायले.
बरं बरं बरं. मग आता नवीन चेहरा समजा द्यायचा तुम्हाला निवडून, हो बिलकुल, सरकार बदलायची. हो बिलकुल. बरोबर. काय नाव आहे तुमचं? दत्तात्रय उद्धव कदम. काय सध्या जिंतूर सेलूमध्ये कोणाची चर्चा जास्त आहे? कोण निवडून येईल? चर्चा जास्त आहे महाविकास आघाडी. महाविकास आघाडी चर्चा. हे महायुती सरकार समजा नको आहे आता ह्यावर. नको, शेतीमालाला भाव नाही. शेतीमाल म्हणजे बाकीचे बरेचसे कामं त्यांनी केली, त्याच्यावर काय मग? नाही, बाकीचे काम झालेत, पण जे पाहिजे ते शेतकऱ्यासाठी मुद्दा मेन महत्वाचा होता. शेतकऱ्याचा मुद्दा घेतला नाही त्यांनी. हे काय विकास हे थोडाफार चलत राहते, रोड हे रस्ते, शेतकऱ्यासाठी महत्वाचा मुद्दा घ्यायला. मराठा आरक्षणचा काही विषय नाही. बरोबर. मराठा आरक्षणचा विषय घ्यायला पाहिजे होता. स्थानिक लेवलच्या आमदारांनी काहीतरी मुद्दा कुठेतरी उपस्थित करायला पाहिजे. बरोबर. यावेळेस समजा विद्यमान आमदाराचे चान्सेस कमी आहेत. कमी आहेत. नवीन चेहरा नवीन चेहरा द्यायची लोकांची मानसिकता तशी आहे. कारण शेती भावामुळेच जास्त लोक महायुती सरकारला कटाळलेले आहेत. बरोबर. काय नाव आहे तुमचं? अण्णासाहेब कदम. काय सध्या कोणाची चर्चा जास्त आहे? विद्यमान आमदार निवडून येतील का नवीन चेहरा येईल? काय वाटतं तुम्हाला? आपलं काय वाटत नाही, काय नाही काय देणं घेणं. काय घेणं नाही. मग काय सध्या तुम्हाला काय कोणी वाटतं? जरी आलं तर कोणी कोणाच काहीच करू शकत नाही. बरोबर. महायुती सरकारनं शेतकऱ्याच्या कापसाला भाव दिला नाही, आणि महाविकास आघाडीचं सरकार शेतकऱ्याच्या कापसाला भाव देऊ शकत नाही. मग नवीन कोणी आता दुसरं? बोलाची भात आणि बोलाची कडी आहे. अच्छा. आम्ही असं करू. मग तुमच्या हातात आतापासून सत्ता होती, तुम्ही करायचं ना तेव्हा नाही केलं. आता माहिती का आम्ही निवडून आल्याच्या बात करू. पण मग नवीन आता समजा हे दोन्ही सोडून बी अजून उमेदवार आहेत ना. आता तिरंगी लढत चालू आहे, नागरे आमचा गेला होते माणूस वापस नाही तर सगळ्याची माय वाचली असती. मनोज जरांगे एक माणूस टाकला असता ना, याचे सगळ्याचं धुपणच झालं असतं. बरोबर. सगळ्याच बरोबर. धुपण झालं असतं. जरांगे पाटलांना उमेदवार दिला असता तर 100% निवडून आले असते. कोण आलाच असता त्याचा माणूस. बरोबर. मग आता सध्या समजा बाळ ठाकरे करीत होता ना, दगड उभा करीत होता, निवडून येत होता, तसं जरांग्यात झालं असतं. बरोबर. पण काय आता मजबुरीनं काय. पण आता तरी बी समजा कोणीतरी आता तिरंगी लढत आपण जिंतूर सेलू मतदारसंघात बघायलो. नागरे साहेब असतील, भांबळे साहेब असतील. नाही, हे खाली नोटाचं बटन आहे ना. बरोबर. ते दाबतायचं ना. जापता येते. तुमचं मत नोटाला टाकणार तुम्ही. तेवढी सुद्धा कोण खुली खाली एक बटन खुले. बरोबर. नाही. बरोबर. मतदानाचा अधिकार पूर्ण करायलाच पाहिजे. तुम्ही नोटाला द्या ना एखाद्या उमेदवाराला, पण मतदान पूर्ण द्या. म्हणजे सरकारलाही कळतं किंवा मतदार लोकांना काय पाहिजे. बरोबर. साहेब देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले आम्ही माफी देऊ, 1.5 लाखाची माफी. ते कर्मचारी आहे, याला लय मोठं उत्पन्न आहे, 10% झाली नाही. सर सगळं उद्धव ठाकरे त्यानं पाहिलं नाही. शेतकरी आहेत का हे नोकरीवाले, शेती फक्त आहे ना शेती. आणि पण कालच्या सभेमध्ये अमित शहानं सांगितलं की 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार. आता अगोदर का नाही केलं? अगोदर का नाही केलं? 2.5-3 वर्ष गेले, आतापर्यंत कोणीच केलं नाही ना. आतापर्यंत का नाही केलं? उद्धव ठाकरे बरोबर. आता हे आलंय जवळ इलेक्शन, आता करू. चालतंय. काय नाव आहे काका तुमचं? माझं नाव नारायण शंकरराव कदम. काय सध्या जिंतूर सेलू विधानसभेमध्ये कोणाची चर्चा जास्त आहे? कोण आमदार होईल? मेघना दिदी चर्चा चालू. मेघना दिदीची चर्चा चालू आहे. मेघना दिदी परत आमदार होतील? हो बिलकुल, 101%. 101%. कामं केली? काम केले. एवढा निधी कोणीच आणला नाही आपल्या तालुक्यात. बरोबर. रनिंग आमदारामध्ये कोणीच आणला नाही. फक्त यांनी निधी आणला. जे काम याची कोणी निधी आणला नाही. कोणी निधी नाही आणला. नाही. पण आता गावामध्ये तर समजा आता बाकीचे शेतकऱ्यांचं असं म्हणणं येईल की शेतकरी भावाला भाव नाही. हो. तर मग त्याला ते आता काय पर्याय आहे? इलेक्शन झाल्यानंतर करू शकते. आता काय करू शकते? आता आश्वासन देण्यात काही मजा नसते. नाही. हो. तुमच्या नंतर हे झाल्यानंतर ते बरोबर हे करते ना, विधानसभेत मांडते. महायुतीचं सरकार आल्यावर पुन्हा भाव मिळेल का? बिलकुल 100% मिळू शकतो. बरोबर. मग तुम्ही आता परत समजा विद्यमान आमदाराला परत निवडून द्या? बिलकुल डेफिनेट. ठीक आहे. काय नाव मामा तुमचं? माझं नाव चंद्रकांत कदम. बरोबर. काय सध्या जिंतूर सेलूच्या विधानसभेमध्ये कोणाची चर्चा जास्त आहे? आमदार विद्यमान होतील का नवीन चेहरा होईल? ह्यावेळेस आमदार आता विद्यमान आमदार नाही होणार. बर. ही नवीन चेहरा आहे. नवीन चेहरा आहे. काय समजा गावामध्ये तर विकासाची कामं केलीत भरपूर सांगायला लोक. नाही, विकासाचे काम नुसतं ते त्याच्यात म्हणजे काम मंजूर केले पण कामं झालीच नाही. बर. नुसते कामाचे बिल काढले असं चर्चा आहे गावात. सगळ्या चर्चा आहे. पण मग आता समजा नवीन तुम्ही कोण उमेदवार बघायला? समजा नवीन सध्या मग विजयराव भांबळे म्हणजे महाविकास आघाडीचं बरं वाटेल जरा. शरद पवार साहेबाचं
परत विजय नेतृत्व. भांबळे साहेब हे मागील म्हणजे माजी आमदार होते, हो तर त्यावेळेस त्यांनी कामं केलीत का भरपूर? त्यावेळेस त्यांनी बरीच कामं केलीत. हम्म? हो हो केली कामं भरपूर? मार्गी लागली त्यांनी पुरा. आता आमदार नसताना बरेच कामं केले. केले. हो म्हणजे आता समजा त्यांची येण्याची शक्यता जास्त आहे. हो विजयराव भांबळेची शक्यता जास्त वाटते. बरोबर. चला तुमचं काय नाव आहे? सांगा सांगा काय सांगा तुमचं नाव? दिगंबर कदम. बरं काय सध्या गावामध्ये चर्चा कोणाची आहे? कोणत्या पक्षाची आहे? विजयराव. विजयराव भांबळे साहेब. पण सध्या जिंतूर सेलू विधानसभेमध्ये तिरंगी लढत पाहायला जास्त मिळाली आपल्याला. समजा नागरे साहेब हे असतील, नागरे साहेब आणि- बरोबर. मग आता समजा गावामधून विजयराव भांबळे साहेबांना कोण असं म्हणजे त्यांचा विरोधी उमेदवार कोण जास्त चालेल? नागरे. नागरे साहेब. बरोबर. आणि विद्यमान आमदार विजयराव. नाही नाही बोडीकर यांना किती तुम्हाला म्हणजे गावामधून लीड मिळेल का नाही मिळेल? त्याला 500-600 मिळेल. पण जास्त समजा टफ मध्ये नाही. भांबळे साहेब चालते. भांबळे साहेब. अच्छा, ठीक आहे. काय नाव आहे मामा तुमचं? महालिंगन पतकवले. काय सध्या जिंतूर सेलू विधानसभेमध्ये कोणाची चर्चा जास्त आहे? कोणाची हवा आहे? दीदीची. मेघना दीदी. मेघना दीदीची. हो गावात कामं केली का मेघना? भरपूर कामं केली. भरपूर कामं केली. हो बरोबर. मग परत पुन्हा त्यांना संधी त्याला संधी येणार. बरोबर. मग गावातील काय लोक म्हणून राहिले की कामं नुसते नावाला आली, पूर्ण नाही झाली नाही. भरपूर कामं आली. आधी तरी नव्हती आली पण आता भरपूर आली. भरपूर आले. हो बरोबर. मग पुन्हा एकदा विद्यमान आमदार मेघना दीदीच होणार. मेघना दीदीच हो मेघना दीदीच होणार. बरोबर. हो 7-8 कोटीचं दिदीचं काम आहे गावामध्ये. बरोबर. म्हणजे 2 बंधारे आता सध्या सुरू येतं. बरोबर. पुन्हा एक शाळा सुरू आहे. पुन्हा रोड येते असे आता सध्या तुम्ही बघितलं असेल ते बी रोड सुरूच आहे. बंधाऱ्याचं काम हे विजय भांबळेच्या प्रयत्नातून चालू आहे. बरोबर. बंधाऱ्याचं काम हे विद्यमान आमदाराचं नाही. विद्यमान आमदाराचं नाहीये. हा ते विजय भांबळेच्या प्रयत्नातून ते काम आम्हीच करायलो. बरोबर. पण मग हे आता यांचं म्हणण्यानुसार यांनी सांगितलं गावामध्ये 7-8 कोटीचे कामं चालू आहेत. रस्ते असतील, विकास कामं असतील, शाळा आली. बरोबर. एकदम एका गावाला एवढं जर काम द्यायचं म्हणलं प्रत्येक गाव बघा ना किती आहेत जिल्ह्यात बरोबर. तालुक्यामध्ये. पुन्हा आमच्या गावातून दिदीला लीड नसताना तिथंच काम चालू आहे. आमच्या गावातून देवळगावातून दिदीला लीड नसताना तिने इतके कामं टाकले. बरोबर. भरपूर आमच्या मागच्या वेळेस दीदीला जास्त लीड नव्हती. दिदीला गावातून लीड नसताना आमच्या गावात भरपूर लक्ष आहे दीदीचं. हो बरोबर. दीदीचं आमदार होणार. दीदीचं. हो बोला ना काय नाव म्हणले होते? अनिकेत बबन नाईकवाडी. बरोबर. काय वाटतं तुम्हाला? गावात 2 मेन रस्ते चालू आहेत. बरोबर. हो पुन्हा शाळा शाळेचं हे काम चालू चालू आहे. आहे. हो शाळेचं काम जे आहे चालू ते राष्ट्रवादीची ग्रामपंचायत असताना बरोबर. वर्क ऑर्डर त्यावेळेसच निघालेली होती आणि ग्रामपंचायत त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यानं ते उद्घाटन करून असं दाखवलं की आम्हीच करायला होतो. बरोबर. ती राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत असताना ते काम मंजूर झालेलं आहे. पण मग गावामध्ये समजा आता राष्ट्रवादीच्या काळामध्ये कामं झाले, पण विद्यमान आमदाराच्या अगोदर माजी आमदार होते त्यावेळेस मग अशी कोणते कामं त्यांनी गावामध्ये केली? ज्यावेळेस विजयरावजी भांबळे साहेब आमदार होते खरं जर पाहायला गेलं तर एक सुद्धा शमशानभूमी गावामध्ये नव्हती. 3 शमशानभूम्या झाल्या, रस्ते झाले, बरोबर, दवाखान्याचं काम झालं त्याच्या गावामध्ये. बरोबर. मग आता ते सोडून पुन्हा काय दीदीने कोणते कामं आणले ह्यावेळेस? दीदीने साधी खाना टाकला. बरोबर. हो पुन्हा मशानभूमीला रस्ते नव्हते जायला. बरोबर. मळे घेऊन जाता येत नव्हतं. ते रस्त्याची कामं टाकली. बरोबर. हो आणखीन काय पाहिजे देवळगाव? हो म्हणजे भरपूर आता सध्या भरपूर काम आहे दीदी. एक गाव नाही शंकरलिंग मंदिरात सभा मंडप झालं. बरोबर. म्हणजे विकास काम भरपूर झाली. विकास काम 2-2.5 वर्षांनंतर असे काम आले. त्याच्या हातात सत्ता आली तेव्हापासून भरपूर निधी दिल्या. त्याच्या अगोदर काम झाले की नाही? त्याच्या अगोदर 2.5 वर्षात काही काम नव्हतं. काम नाही. आणि त्यांच्या हातात सत्ता आल्यापासून 2.5 वर्षात भरपूर कामं दिली. त्याच्या अगोदर समजा माजी आमदार जसे विजय भांबळे होते त्यांच्या काळात कामं झाली की नाही? नाही एवढी नाही झाली. एवढी नाही झाली. जास्त काम मेघना दीदीने भरपूर केली. सत्यव नसताना सुद्धा मल्हार बाबाचं मंदिर पाडल्याच्या नंतर भांबळे साहेबांनी बांधले. बर. दुसऱ्या गावाला स्वखर्चातून. स्वखर्चातून. बर. समजा मल्हार बाबाचं मंदिर असन असे पाळल्याचं साहेबांनी बऱ्याच पाळल्याच्या नंतर गावावरलं लक्ष कधी असं म्हणजे हे केलं नाही. कोणी बी फोन लावू द्या सुखा दुखात भांबळे साहेब कधी पण गावाला विसरले नाही. 12 वेळेस आले. बर. मग आता समजा गावामधून परत एकदा दीदीला जास्त लीड असणार. 101% दीदी. बरोबर. 101% तुमचं काय नाव म्हणलं? दत्ता डुरे माझं नाव. काय सध्या कोण तुम्हाला काय वाटतं? दीदीचं नाव नंबर 1 नाव. बरोबर. चालते. काय तुमचं नाव सांगा मामा. काय तुम्हाला काय वाटतं? शिवाजी नागनाथ कौले. काय कोण येईन? दीदीला द्या.
बरोबर. कामं केली का विकास कामाचे? सगळे काम केलेले बरोबर. निधी सगळ्या आल्या तुमच्या गावाला व्यवस्थित? लाडकी बहिणी योजना असं सगळ्या योजना चालू भरपूर घेतला का? या बोला बोला. हा सगळे आलेत. सगळ्या आल्या सगळे हे झालं. म्हणजे महिलांचा कौल जास्त तिकडच जास्त फॉर्म भरून घेतले सगळ्या सुविधा आणून दिल्या. बरोबर. 1200 लागतात 1500 लागतात फ्री मध्ये कामं झाली. बरं. ते पुन्हा ते रोजगार योजनेतले जसे भांडे वाटप झाले ते ते आले का? आले भांडे वाटप काही जणांचे फार्म भरले. बाकी कुठं झालं नाही पण इथं गावामध्ये झाले. आता जसं आहे आपल्या सर्कल मध्ये गाव आपलं मोठं आहे तसं बाकीच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये कसं आहे सध्या? ते बी भरपूर आहे. तुम्ही धामगाव हिसी जाऊन धामगावला हिसीला जाऊन बघा तिथं पण तिथं काम नाव निघणार. बरोबर. नाव मग तुमचं? अर्जुन रामभाऊ कुचेकर. काय सध्या जिंतूर सेलू विधानसभेमध्ये कोणाची हवा जास्त वाटते? कोण आमदार होईल? सांगावं आता जनतेवर आहे ते. आमदार कोणी बी हो बरं का, पण हवा सध्या भांबळेची चालू आहे. बरोबर. बर का. बरोबर. आता इथून पुढे काय कोणाच पब्लिक कसं आपल्या आपल्या मनच्या मालक असते तर. जो काम करण तोच जो काम करण ना तोच. बरोबर. पण आता सध्या समजा आपण जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये तिहेरी लढत बघतोय. जसे भांबळे साहेब असतील, मेघना दिदी असतील आणि नागरे साहेब असतील. आता नागरे साहेब जसे वंचित बहुजन आघाडीत उभे तर तसं गावातील वंचित समाजाचा कोणाकडे पाठिंबा कल जास्त आहे तुम्हाला काय? आमच्याकडून नाही जास्त नाही का? समजा वंचितचा विषय वंचितचं नाही का? समजा आता तुमच्या इकडील वंचित भाग वंचितचा. बरोबर. म्हणजे ते फक्त विकास काम पाहून देणार का? विकास काम पाहून. बरोबर. विकास जो विकासाला आपल्या गोरगरिबाच्या पडेल. पण मग आता समजा गावामध्ये एवढी विकास कामं झाली तर मग परत त्याच आमदार राहत्या का पुन्हा चेहरा बदलायचा ह्या वेळेस काय वाटतं तुम्हाला? आता बघू. आता पब्लिकच्या मनावर आहे. पब्लिकच्या मनावर आहे. पब्लिक काय बदले ते. बरोबर. जे आले तर 5 वर्ष कोण गोरगरिबाला भेटतच नाही. ते नुसते मतदानाच्या 4 दिवस 5 दिवस आपलं येतात खांद्यावर हात ठेवायचं काय करायचं. ये मेले तरी काही नाही घेणं देणं नाही त्यांना. असं काय कसं गोरगरीब मेलं कशाचे येतात ते मोठ्याला येतात. मोठ्याला भेटाय गोरगरिबाला कोण येते अशा टायमालाच येतात गरीबाकड. असं आहे. आणि जेव्हा मतदान येईल तेव्हा त्यांना गरीबाची पण आता समजा महायुतीनं समजा एवढे सुविधा चालू केल्या लाडकी बहीण असन वयोवृद्ध असन त्याची महागाई किती वाढवली. लाडकी बहीण योजना चालू व्हायच्या अगोदर 110 रुपये किलो तेल होतं. लाडकी बहिणीचे पैसे पहिले पैसे पडले की 150 रुपये किलो तेल झालं. त्याचा काय फायदा? त्याचा फायदा काय मला सांगा ना तुम्ही. त्याचा उपयोग काय? गॅस वाढा असं काय करणार गोष्टी आहेत. आता शेतीला भाव तेवढा शेती म्हणजे मालाला भाव येऊन नाहीये. कुठं मालाला भाव आहे? राज ठाकरे त्यावेळेस 15,000 रुपये भाव दिलता. 14-15,000 रुपये उद्धव ठाकरे 14,000 रुपये त्यांना कापसाचा भाव दिला. बरोबर. 9,000 रुपये सोयाबीनचा भाव दिला होता. तसा महाविकास आघाडीनं समजा भाव दिला होता तसा महायुतीनं दिला नाही. बरोबर. मग आता एवढं की 3-3.5 हजार रुपयाने सोयाबीन जाते पण 2200 रुपये कॅनी प्रमाणे तेलाचा भाव वाढले झाले. बरोबर. सोयाबीनला माग भाव जास्त होता आता कमी झालाय भाव. कमी म्हणजे काय नाहीच. कमी हो. मग आता समजा चेहरा बदलायचा आहे. नक्कीच बदलणार. नक्कीच बदलणार. विद्यमान आमदाराच्या पेक्षा नवीन आमदाराची तुमची पाहायची इच्छा आहे समजा. नक्कीच. छान. तेच म्हणलं वंचित समाजाकडून इकडे काय असं वंचित बहुजन पार्टीला काही आहे का? कसं? आता आमच्या गावातून तर तेवढं म्हणजे कोणी विशेष म्हणजे कार्यकर्तेच नाही. दुहेरीत लढत आहे समजा गावामध्ये. बरोबर. शक्यता जास्त कोणाची वाटते तुम्हाला गावातून? म्हणजे कोण लीड मारू शकेल समजा? निवडून तर यायची गोष्ट पण तुमच्या गावातून कोणाला लीड जास्त भेटू शकते? हे पब्लिकच्या कलावर झालं. आपल्या हातात काय आता आम्ही म्हणतो भांबळे साहेब येईन, एक म्हणते मेघना दिदी, एक म्हणते नागरे साहेब येईन. बरोबर. जनतेच्या पुढे कुणीच गेले नाही. बरोबर. जनता जी कौल देईन त्या हिशोबानं जेव्हा निवड पत्रिका होईल तेव्हा हे आमदार झालं म्हणायचं. तरी बी गावामध्ये हवा असते ना तशी? नाही काय नाही तसं. काय नाही तसं. अहो ऐका त्या का हे आहेत कोणचे राष्ट्रवादीचे. मी आहे याचा भाजपचा. मग माझ्याकडे येते ते मी त्याच्याकडे जातो. मग कोण म्हणून समजायचं? बरोबर. डबल ढोलकी वाजवली. निकाल लागूच तर समजा काय सांगताय तरी सुद्धा पब्लिक कुंकडे फिरू द्या पण निश्चित भांबळे साहेबाचा निकाल लागला. निकाल लागणे शक्यता जास्त समजा. बरोबर.
पण ते आपल्याला जाहीर करता येत नाही. नाही, मी आपण आपल्या मनानं सांगतो. नाही म्हणा ना, ते मत तुमचं आहे ना, मत तुमचं आहे, तुमच्या हिशोबाने. बरं चला ठीक. काय नाव आहे मामा तुमचं? तुकाराम गुलाबराव कदम. बरोबर. काय सध्या जिंतूर सेलू विधानसभेत कोणाची चर्चा आहे? जरांगे फॅक्टर मध्ये जर असली तर समजा आम्ही जरांगे फॅक्टरला मतदान करणार. बरोबर. मग आता जरांगे फॅक्टर जरांगे पाटील तर माग उमेदवार देणार होते, आता त्यांनी दिली नाही. मग आता ह्याच्यापैकी समजा जिंतूर सेलू मध्ये तिरंगी लढत पाहायला भेटते आपल्याला. भांबळे साहेब असतील, बोडीकर मेघनाथ दिदी बोडीकर असतील, नागरे साहेब असतील, तर ह्या तिन्ही पैकी कोण कोण राहील? विजय भांबळे. विजय भांबळे राहतील का? बरोबर. विजय भांबळेला समजा तुमच्या गावातून प्रतिसाद भरपूर मिळू शकतो. बरोबर. काय नाव मामा तुमचं? काशीनाथ तांबळे. काय सध्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावामध्ये कोणाची? दोन्ही सारखेच दोन्ही सारखे चालतात. आता समजा वंचित बहुजन आघाडीचे जसे नागरे साहेब उभे आहेत, तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावातील वंचित लोकांचा त्यांना कितपत पाठिंबा आहे? नाही, बीजेपीलाच बीजेपीलाच पाठिंबा आहे. बरोबर. म्हणजे असं त्या म्हणजे समाज पार्टीकडून उभे असल्यामुळे तुमचं असं काही नाही, म्हणजे तुम्ही विकास कामालाच समजा महत्व देणार. बरोबर. तुमच्या गावात काम झाली का तुमच्या एरियामध्ये? विकास कामं झाली? भरपूर झाले. काय नाव तुमचं? वामन सुतार. काय सध्या गावामध्ये काय वाटतं तुम्हाला? सध्या ऐका, आता दीदीचं काही काम चालू आहे, समोरचं काम. बरोबर. आणि पुढं शाळेचा रोड आहे का, शाळेचा रोड दीदीने आणलेला आहे. बरोबर. भांबळे साहेब होते का, त्यांनी केलं होतं थोडं, पण आता दीदीने जास्ती केलेलं आहे. भांबळे साहेबापेक्षा जास्त काम. जास्ती काम. त्याच्यामुळं मी दीदीलाच मतदान करणार. बरोबर. दीदीला मतदान करणार. हो, पण मग समजा आता हा भाग समजा जसा वंचित आहे, तर वंचित समाज पार्टी जसे नागरे साहेब उभं राहिले, तर तसं त्यांचं असं काही जातीवादी नाहीये. तुम्हाला फक्त विकास काम पाहून तुम्ही विकास काम पाहूनच तुम्ही निवडून देणार. बरोबर. चला ठीक. तर आपण पाहिलं आहेत की देऊळगाव गात येथील मतदारांचा कौल कोणा दिशेने होता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.